नेक्स्ट टॉपिक ट्रायंगल. ट्रायंगलची डेफिनेशन जी आहे त्रिकोणाची व्याख्या आपल्याला पुढे आहे डिटेल मध्ये. तर आता आपल्याला रिव्हिजन वजा आणि आपल्याला माहिती असणारी अशी व्याख्या पाहिजे आहे. डेफिनेशन जी सोपी आहे तर ती आता आपल्याला स्टडी करायची आहे. आता ट्रायंगलची डेफिनेशन पहा. अ क्लोज्ड फिगर formed by three sides is called triangle. म्हणजेच मराठीमध्ये तीन बाजूनी तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. तर ही जनरली डेफिनेशन झाली. आपल्याला क्लोज्ड डायग्राम आपल्याला माहिती आहे. क्लोज्ड डायग्राम जे आहे, फॉर एक्झाम्पल पहा, ही क्लोज्ड डायग्राम आहे. ही पण क्लोज्ड डायग्राम. तर मिनिमम 3 सेगमेंट जॉईन होऊन अशा पद्धतीनं ट्रायंगल ही फर्स्ट क्लोज्ड डायग्राम आहे. ट्रायंगल त्रिकोण, त्याच्यानंतर पॅरलेलोग्राम चौकोन, पंचकोन, षटकोन अशा साइड्स वाढत जातील तशी त्या पद्धतीने त्यांना नेम पण आहेत. तर ह्या क्लोज्ड डायग्राम आहेत. तर क्लोज्ड डायग्रामच्या बाबतीत आपण इथे डेफिनेशन दिलेली आहे, हे लक्षात घ्या. तर आणखीन याची डेफिनेशन सविस्तर जी आहे ती तुम्हाला 9th क्लासमध्ये पुढे दिली जाईल. तात्पुरती आपल्याला ही डेफिनेशन आहे ती अशी लक्षात ठेवायची आहे. A closed figure formed by three sides is called triangle. म्हणजेच तीन बाजूनी तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. तात्पुरती आपल्याला ही अशी डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. ओके. आता नेक्स्ट पार्ट ट्रायंगलची आपण डायग्राम घेऊ. डायग्राम पहा ट्रायंगलची. ट्रायंगल आपण कसाही घेऊ शकतो. समजा आपण असा घेतला, तर याला नेम द्यायचा आहे. व्हर्टायसेस आहेत ते आपल्याला इथे घ्यावे लागतात. ए बी सी याचे जे साइड्स असतात तर हे एक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हर्टेक्स आहे ए, तर याच्या अपोजिट साइड आहे बीसी. तर याची जी लेंथ आहे ती स्मॉल ए नी दाखवतात, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हर्टेक्स आहे बी, म्हणजेच हा शिरोबिंदू आहे ए, याच्या समोरची बाजू आहे बीसी, तर या बाजूची लांबी स्मॉल ए या अक्षराने दाखवतात. तसंच हा व्हर्टेक्स आहे बी, अपोजिट साइड आहे ए सी, तर या साइडची लेंथ आहे ती स्मॉल बी नी दाखवतात. पहा, शिरोबिंदू बी, समोरची बाजू आहे एसी, तर एसी ची लांबी स्मॉल बी या इंग्रजी अक्षराने दाखवतात. तसंच इथे पहा व्हर्टेक्स आहे सी, अपोजिट साइड आहे ए बी, तर याची जी लेंथ आहे तर ती स्मॉल सी नी दाखवतात. शिरोबिंदू सी
च्या समोरची बाजू सम्मुख बाजू आहे AB, तर याची लेंथ स्मॉल इंग्रजी अक्षरांनी दाखवली जाते. ओके. आता याचं नेम पहा कसं देतात. नेम डायग्रामचं नेम नाव. आता ट्रायंगल वेगवेगळ्या पद्धतीने वाचतात हे आपल्याला माहिती आहे. जसं की आता इथे वाचताना क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी ही सलग व्हर्टायसेस जे आहेत ते घेऊन आपण वाचू शकतो. म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा किंवा विरुद्ध दिशा कुठूनही स्टार्ट करा, तर शिरोबिंदू पासून स्टार्ट करावा लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आपल्याला 6 प्रकारे वाचता येतो. जसं की आता सुरुवात समजा आपण ए पासून केली तर त्रिकोण ABC असा वाचता येतो. इथून सुरुवात केली ABC. त्याच्यानंतर त्रिकोण BCA. त्रिकोण BCA म्हणजे बी पासून सुरुवात केली आपण इथे. त्याच्यानंतर सी पासून सुरुवात केली, त्रिकोण CAB, ट्रायंगल CAB असं वाचू शकतो. किंवा बरोबर रिव्हर्स, बरोबर उलट्या दिशेने. तर आपण हे वाचताना इथे हेच आपण उलट्या अक्षराने वाचू, ट्रायंगल CBA. पहा CBA, त्रिकोण CBA असा वाचला CBA. तसा हा त्रिकोण पहा ACB, त्रिकोण ACB, ट्रायंगल ACB. देन हा ट्रायंगल पहा ट्रायंगल CAB आहे तर BAC असा वाचू शकतो, BAC. तर असं एकूण आपण 6 प्रकारे 6 टाइपने असा आपण हा ट्रायंगल वाचू शकतो, याचं नेम लिहू शकतो. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ट्रायंगल पहा. एलिमेंट्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाचे घटक आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये, त्रिकोणाचे घटक. आता त्रिकोणाचे घटक वेगवेगळे आहेत, कोणकोणते ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. तर त्रिकोणाचे घटक म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 कोन असतात आणि 3 शिरोबिंदू असतात. ट्रायंगल हैज 3 sides three angles and 3 vertices. 3 vertices म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू, 3 कोन व 3 शिरोबिंदू असतात. तीन शिरोबिंदू असतात. आता साइड्स ऑफ ट्रायंगल नेक्स्ट पार्ट आपण आता इथे घेऊ. साइड्स ऑफ ट्रायंगल्स.
म्हणजेच त्रिकोणाच्या बाजू पाहिलं त्रिकोणाला 3 बाजू असतात, तर बाजूनाच आपण भुजा असं देखील म्हणतो, हेही आपल्याला माहिती आहे. साइड्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाजू किंवा भुजा. तर भुजा कशा लिहायच्या असतात पहा, साइड ए बी आपण लिहू शकतो. पहा, साइड ए बी किंवा ही साइड आपण या साइडला सेगमेंट सुद्धा म्हणू शकतो, और सेगमेंट ए बी. मराठीमध्ये साइड म्हणजे बाजू लक्षात ठेवायचं, बाजू ए बी किंवा रेख ए बी असं देखील म्हणतात. तर हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर साइड बी सी, साइड म्हणजेच बाजू बी सी किंवा त्याला सेग बी सी म्हणजेच रेख बी सी. आणि थर्ड आहे सीए, साइड मीन्स बाजू किंवा भुजा, सीए, और सेगमेंट मीन्स रेख सीए. इथे पण एबी ऐवजी बीए लिहिलं तरी चालतं, बीए. बीसी ऐवजी सीबी, सीबी. सीए ऐवजी एसी, इथे पण एसी लिहिलं तरी चालतं, हे आपल्याला माहिती आहे. तर साइड्सनाच सेगमेंट असं देखील म्हणतात, बाजूनाच रेख किंवा भुजा असं देखील म्हणतात. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो अँगल्स. नेक्स्ट, त्रिकोणाचे कोन. त्रिकोणाला 3 कोन असतात, अँगल्स ऑफ ट्रायंगल. देर आर 3 अँगल्स. अँगल्स आता लिहिताना संदिग्धता नसते, त्यावेळी आपल्याला माहिती आहे की 1 लेटरने आपण व्हर्टेक्स घेऊन अँगल वाचू शकतो, नाहीतर मग 3 लेटर्सनी आपल्याला अँगल वाचावा लागतो. जसं की आता अँगल ए आहे, अँगल ए, तर हा वाचताना आपल्याला अँगल बीएसी असा वाचता येतो 3 लेटर्सनी, बीएसी. और अँगल सीएबी, अँगल सीएबी, तर हा अँगल 3 टाइप्सने आपल्याला वाचता येतो. कोण 3 प्रकारे वाचता येतो, एका अक्षरानं आणि असा 3 अक्षराने 2 वेळा, म्हणजे कोण ए किंवा कोण बीएसी किंवा कोण सीएबी असा वाचता येतो. तर हा ए अँगल आपण इथे वाचला, तर त्या पद्धतीने आपल्याला इथे बी अँगल वाचायचा आहे. आता बी अँगल वाचताना पहा, अँगल बी और एंगल एबीसी और एंगल सीबीए. त्याच्यानंतर थर्ड अँगल आहे अँगल सी. हा वाचताना अँगल एसीबी वाचू शकतो आपण किंवा अँगल बीसीए वाचू शकतो, बीसीए. सगळ्यात महत्वाचं इथे काय आहे पहा, तर अँगल वाचताना जो व्हर्टेक्स आहे, म्हणजे 3 लेटर्सनी वाचताना, 1 लेटरनी वाचताना ते व्हर्टेक्स वरून वाचतो आपण, आणि 3 लेटर्सनी वाचताना तो जो व्हर्टेक्स आहे, तर तो व्हर्टेक्स सेंटरला असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं, इथे अँगल ए आहे, तर हा अँगल 3 लेटर्सनी वाचताना हे ए लेटर इथे सेंटरला असणं गरजेचं आहे. पहा, कोणांचे नाव 3 अक्षरांनी वाचताना तो जो शिरोबिंदू आहे तो मध्ये घेणं गरजेचं आहे. इथे बी पहा, इथे सेंटरला घेतलेला आहे, आणि हा अँगल सी, कोण सी, तर हा
वर्टेक्स सी, शिरोबिंदू सी मध्ये घ्यायचा आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट पार्ट आहे व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, मीन्स त्रिकोणाचे शिरोबिंदू. तर हे कोपऱ्यावरचे जे बिंदू आहेत, तर हेच आपण शिरोबिंदू म्हणतो, म्हणजेच व्हर्टायसेस असं म्हणतो. सिंगल असेल त्यावेळी आपण तो व्हर्टेक्स म्हणतो. इथे व्हर्टेक्स ए आहे, इथे व्हर्टेक्स बी आहे, इथे व्हर्टेक्स सी आहे, हे लक्षात घ्या. आणि तो लिहिताना व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल, देर आर 3 व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल एबीसी, पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. तर त्रिकोण एबीसी ला 3 शिरोबिंदू आहेत, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी. ओके, पहा लिहिताना हे पॉइंट महत्वाचा आहे, पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. इन मराठी बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी. आता पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, पेरिमीटर आपल्याला माहिती आहे, पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाची परिमिती. आता पेरिमीटर आपल्याला माहिती आहे, कोणती क्लोज्ड फिगर असेल, बंदिस्त आकृती असेल, तर त्याची पेरिमीटर काढताना सम ऑफ ऑल साइड्स, हा साधा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? सम ऑफ ऑल साइड्स, म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे लांबींची, लक्षात ठेवा, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्यांच्या लांबींची बेरीज. आता इथे ट्रायंगल एबीसी ची काढायची आहे, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी आपल्याला काढायची आहे. आणि म्हणून इथे तिन्ही साइडची सम म्हणजेच AB प्लस BC प्लस CA, दॅट इज A प्लस B प्लस C, म्हणजेच A अधिक B अधिक C, पेरिमीटर अशी काढतात. त्याच्यानंतर एरिया कसा काढतात तो पहा. एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपल्याला इथे रिव्हिजन मध्ये घ्यायचा आहे. एरिया ऑफ ए ट्रायंगल म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पहा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजेच मराठीमध्ये 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, गुणिले उंची. त्याच्यानंतर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हाच फॉर्म्युला लागू होतो, किंवा आपल्याला माहिती आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार घेतो. तर तिन्ही बाजूंची जर लांबी माहिती असेल तर हिरोचं सूत्र आपण वापरतो, जे आपल्याला यापूर्वी झालेलं आहे रिव्हिजन वजा पहा. हिरोचे सूत्र, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे हिरोचे सूत्र. हिरो या गणितज्ञानं
दिलेलं आहे. इथे पहा, हिरोचे सूत्र घेताना आपल्याला हे हिरोचे सूत्र कधी वापरायचं, जर तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल आणि हाईट माहिती नाही. इथे तिन्ही बाजूंची लांबी माहिती असेल, लेंथ माहिती असेल 3 साइड्सची, तरच हे हिरोचं फॉर्म्युला आपण यूज करू शकतो आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला एरिया काढता येतो. समजा या तिन्ही साइडची लेंथ माहिती आहे, तर अशा वेळी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज होत नाही, तर हा लास्टचा फॉर्म्युलाच जो आता आपण डिस्कशन करतो तोच यूज होतो. तर तो काय आहे, तर एरिया ऑफ ए ट्रायंगल, पहा जस्ट अ मिनिट, एरिया ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर इन स्क्वेअर रूट एस, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एस मायनस ए, एस मायनस बी सेकंड ब्रॅकेट मध्ये, आणि थर्ड ब्रॅकेट मध्ये एस मायनस सी. आता इथे यस मीन्स काय तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हिअर यस मीन्स सेमी पेरिमीटर, लक्षात ठेवा, सेमी पेरिमीटर म्हणजेच अर्ध परिमिती. अर्ध परिमिती म्हणजे परिमितीचा अर्धा भाग, अर्धी परिमिती करायची आहे, तर ती काय, तर 1/2 इंटू ए प्लस बी प्लस सी, म्हणजे एस ची व्हॅल्यू अगोदर काढावी लागेल आणि मग ह्या एबीसीच्या व्हॅल्यू माहिती असतात, त्याच्या आधारे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायच्या आहेत आणि मग एरिया काढायचा आहे. ओके. देन महत्वाची प्रॉपर्टी इथे, सम ऑफ all angles, sum of all angles of a triangle is 180 degree. महत्वाची प्रॉपर्टी आहे, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज, सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, इथं आपली वेळ संपलेली आहे. पहा